म्हणजे विकेटच्या हॅट्रिक साठी राणा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आणि 3 षटकार मारले तरी 1000 रुपयांचा कॅश प्राइज ते म्हणजे राणा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून। तर मोठी फाईट अंतिम फेरी मेगा फिनाले घेऊन सज्ज होतोय मी ओमी सुतार माझे साथी समालोचक विशू आणि त्याचप्रमाणे पाटील अँड पाटील ब्रदर्स चे संस्थापक नरेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3 षटकार मारले असं 1000 रुपयांचा कॅश प्राइज आणि विकेटची हॅट्रिक जर प्राप्त केली त्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचा कॅश प्राइज। तर केतन सुतार गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक यावेळेस हा फटका जोरदार अपील आणि पंचांचा इशारा येतोय हा चेंडू चुकीच्या दिशेने पिच केला जातोय। पहिल्या चेंडूवर एक धाव बहाल केली जाते तर सांगोडे गावाचा जल्लोष आता मात्र पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे ज्यांना नक्कीच क्रिकेटची आवड आहे असे आमचे ज्ञानेश्वर पाटील उर्फ डीबी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज जमा झालाय। क्या बात आहे। त्याचप्रमाणे विकेट साठी एका विकेट साठी पंढरीनाथ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज। पुढचा चेंडू उडतो विकेटने यावेळेस हा फटका फसलाय क्षेत्ररक्षक जातोय जज करतोय आणि तोपर्यंत एक धाव घेतली जाते। तर बाहेर जर कुठल्या प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर हरेश्वर दादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज। क्या बात आहे। तर निश्चितच एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला सांगोडेकर या सामन्यामध्ये पूर्णपणे आपला जल्लोष दाखवतायत। तर चांगली फील्ड सांगोडे संघाकडनं तितक्या ताकदीचा संघ पाहायला गेला तर खारपाव संघ खेळपट्टी उद्ध्वस्त करून सोडली होती मागच्या सामन्यामध्ये। यावेळेस हा फटका फसलाय जोरदार अपील आणि ती अपील मात्र फेटाळली जाते। तर एक विकेट साठी पंडित पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज जमा झालेला आहे। तर बघा 4 षटकांचा सामना असेल। बक्षिसांची इथे मात्र वर्षा होतं आपल्याला पाहायला मिळतं मेगा फायनल मध्ये प्रत्येक विकेट साठी मात्र पंढरीनाथ पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक विकेट साठी। त्याच्यानंतर भूषणची विकेट घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल। खूप चांगली संकल्पना आहे। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स ओमकर सुतार। या चेंडूला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत षटकार। चेंडू पुन्हा एकदा केतन गोलंदाजी मार्कवर इंद्रायणी एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो हा गोलंदाज नक्कीच ज्याने खुल्या गटातील स्पर्धा गाजवल्यात असा खेळाडू अष्टपैलू खेळाडू। बघ हॅलो बघा प्रेक्षक ते पडद्याच्या बाजूला बसले आदेश पाटील आपल्याला विनंती असेल आपण बाजूला करायच्या प्रेक्षकांना आपण सहकार्य करायचं आदेश। इथे मात्र पाहायचा विकेटचा पतन भूषण कारभारीचा विकेट खूप महत्वाचा विकेट होता तो मात्र टिपला जातोय सांगोडे संघाच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागतोय तो जाणता राजा खारबाव संघाला भूषण कारभारी बॅक टू द पॅव्हिलियन पाहिजे तेवढ्या
यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आणि जोरदार अपील, अतिशय क्लाउड अपील केली जाते. तर इथं सुवर्ण संधी आहे सांगोडे संघासाठी. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मोरेश्वर पाटील यांच्याकडनं, या स्पर्धेचे आयोजक. प्रत्येक डॉट बॉल काढला तर 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक गोलंदाजासाठी. दाफलकर धावा, 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 9 धावा, एक मोठा मासा. 10 धावा दाफलकर लागतायत. 5 चेंडू 10 धावा आणि भूषण कारभारी याला बाद केलं केतन सुतार याने. पुढचा चेंडू केतन सुतार ओर द विकेटने. यावेळेस हा फटका फसलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चांगला कुठेतरी साथ, नशिबाची साथ ज्याला म्हटलं जाते ती साथ दिली जाते आणि रोशन थोडस फंबल करतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. 6 चेंडूंचा खेळ संपला. दाफलकर धावा 11 लागतायत, 12 धावा लागतायत. तर जयराम सुतार यांच्याकडनं मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जो झेल घेतला मयूर सुतारने त्याच्यासाठी. सामना संपल्यानंतर मयूर आपण पारितोषिक घेऊन जायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच दरम्यान एक अतितटीचा सामना पाहतोय मित्रांनो. नक्कीच अंतिम फेरीतील सामना सांगोडे विपक्ष खारबाव. तर दरम्यान पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 12 धावा. नक्कीच एक गड्याच्या मोबदल्यात नक्कीच मोठा मासा गळाला लावून घेतला. केतनने सुंदर गोलंदाजी केली आणि आपल्या फॉलो थ्रो मध्ये बाद केलंय. भूषण मागच्या सामन्यातील एक बलवान असा खेळाडूला बाद केलं. तर नक्कीच सचिन पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी कमावलंय. तर तसेच जयराम सुतार यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मयूर याच्यासाठी, त्या झेलसाठी. नक्कीच पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होतय गोलंदाजी मार्गवर भावेश कोंडे रेड करून मारा करणार. नक्कीच दुसरं षटक या षटकामध्ये सुद्धा. थँक्यू विश्वास. तर 2 विकेट घेतलं भावेश पाटीलने. तर 400 रुपयाचं पारितोषिक हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. प्रत्येक डॉट बॉल साठी इथे मात्र मोरेश्वर पाटीलने बक्षीस लावलेलं आहे 100 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच दोन्ही भावांकडून हरेश्वर पाटील आणि मोरेश्वर पाटील यांचं या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी पारितोषिक लावण्यात येत आहे. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज भावेश. चेंडूला पूल केलाय परंतु उत्कृष्ट झेल फलंदाज फेल. नक्कीच क्षेत्ररक्षक संदेश त्या ठिकाणी आपण पाहतोय ऑरेंज कॅप मध्ये. नक्कीच सुरेख असा झेल त्या ठिकाणी टिपला आणि डगआउटच्या आश्रयाला परतावं लागलं. सचिन याला सुरेख गोलंदाजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्याप्रमाणे केतनने गोलंदाजी केली होती त्याच्या पावलावर पावलं ठेवून भावेश सुद्धा सुरेख गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद केलाय. जरा स्पीडअप करायचं. नक्कीच वेळेचं बंधन असणाऱ्या दोन्ही संघांना विनंती असेल मान्यवरांच्या तर्फे आणि आयोजकांच्या वतीने तर लवकरात लवकर हा सामना खेळवायचा आहे. अटीतटीचा सामना, अंतिम फेरीतील सामना. सांगोडे विपक्ष खारबाव या दोन्ही संघांदरम्यान सुरेख कामगिरी आतापर्यंत केली. दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 12 धावा. नक्कीच 12 धावेवर ब्रेक लावलाय खारबाव संघापुढे. नक्कीच सुरेख कामगिरी करतोय. ज्याप्रमाणे पहिल्या गोलंदाज केतनने पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर 5 गोलंदाजी केली होती आणि आता पुन्हा एकदा सज्ज होते भावेश. आता मात्र क्लीन बॉल होते, दांडी गोल. पुन्हा एकदा मोठा गडी बाद होते.
हॅट्रिक वर असणाऱ्या भावेश आणि आता मात्र भावेश साठी जितू पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच बाळाराम पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. पिंटू पाटील यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. आणि हॅट्रिक वर असणारे हॅट्रिक साठी नक्कीच ज्ञानेश्वर पाटील असतील, यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हॅट्रिक वर असणाऱ्या भावेश पुन्हा एकदा सज्ज होते हरेश गोलंदाजी मार्गवर. हो हो नक्कीच जरा या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असता हो हो रनआउटची संधी होते. गच्च्याला थो म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अतिरिक्त अशी एक धाव बहाल केली जाते. नक्कीच 2 धावा मिळत आहेत कारभाव संघाला. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते. 14 या आकड्यावरती. नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल आणि खेळाडूंना सुद्धा विनंती असेल की आपण सध्या नक्कीच जरा शांत राहायचंय, स्पीडअप करायचंय. नक्कीच सांगोडे संघ तुम्हालाच पुढची फलंदाजी करायची आहे. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू आहे, भिडकावून दिला चेंडू हवेचा उत्कृष्ट झेल, फलंदाज फेल. पुन्हा एकदा मोठा गडी बाद होतोय. नक्कीच या ठिकाणी राहुल बॅक टू दी लगावट. कडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा आले भावेश साठी. नक्कीच हरेश्वर पाटील यांच्याकडून सुद्धा 400 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच बॅक टू बॅक या ठिकाणी विकेट घेतले जातात. नक्कीच आतापर्यंत भावेशचा जर विचार केला तर 4 चेंडू हाताळून 2 रन्स दिलेत आणि 3 गडी बाद केलेत कारभाव संघाचे. उत्कृष्ट गोलंदाजी. नक्कीच युवा खेळाडू आणि चांगलं नेतृत्व करताय आपल्या खेळपट्टीवर. नक्कीच या ठिकाणी होम ग्राउंड आणि त्या होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतं भावेश. व्हेरिएशन नक्कीच त्याच्यामध्ये कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी या ठिकाणी दाखवून देताना या पूर्णपणे अंतिम सामन्यामध्ये पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. तर आतापर्यंत आपण पाहतोय तर गडी बाद झाले तर 4 कारभाव संघाच्या आणि धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 14 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज भावेश कोंडेरी एंड करून राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पाहूया. हो हो झेल सुटतोय. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं नेहमीच समीकरण असतं, परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. नक्कीच दडपण असणारे क्षेत्ररक्षकावरती, दडपण असणारे खेळाडूवरती, दडपण असणारे फलंदाजावरती आणि तितकंच दडपण असणारे गोलंदाजावरती. परंतु दडपण असताना सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी केली आतापर्यंत भावेशने. नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. सुंदर गोलंदाजी. नक्कीच 3 विकेट बाद केलेत आणि 3 रन्स दिलेत. शेवटचा चेंडू असणाऱ्या भावेशचा जर विचार केला आपण फलंदाज मयूर आणि सागरचा तर मोठे फटके मारावे लागतील कारभाव संघाला. जाणता राजा संघाने जर हा सामना विजयी केला तर नक्कीच वैभव कारभारी साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 1,500 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी लावली गेले. नक्कीच एक रोमहर्षक सामना. प्रेक्षकांना मेजवानी, मान्यवरांना मेजवानी आणि खेळाडू रसिकांना सुद्धा मेजवानी दिली जाते या स्पर्धेच्या मार्फत. आपण पाहतोय GTC लाईव्हच्या मार्फत ही स्पर्धा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते सर्व रसिकांना. आता मात्र नक्कीच सुरेख चेंडू होता, चेंडूला सन्मान दिला जातोय. फेकी करेल तोपर्यंत एकच धाव पूर्ण होते. एका धावेवर समाधान मानावे लागते कारभाव संघाला. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. 16 एकड्यावरती 4 गड्यांच्या मोबाईलला. नक्कीच सुंदर कामगिरी केली आतापर्यंत भावेशने. पुन्हा एकदा आपण या सामन्याचं पुढील चेंडूंचं आपण धावतं वर्णन ऐकण्यासाठी आमंत्रित करूया मायक्रोफोन वरती एक गोड आवाज ओमकार यांना. धन्यवाद. आतापर्यंत पाहायला गेलं तर खरपूस समाचार घेत आहेत गोलंदाज जाणताराचा कारभाव संघाच्या फलंदाजांचा. 4 विकेट प्राप्त केल्यात. तिकड आणि भेदक मारा यजमान संघ गावदेवी संघ करतोय.
कुठेतरी दाखवून देतोय की चॅम्पियन संघ आहोत आणि चॅम्पियन प्रमाणे लढत देणार. समोर एक मातबदार संघ जाणता राजा खारबाव संघ असताना सुद्धा चांगली गोलंदाजी केली जाते. नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. और द विकेटने भावेश. यावेळेस या चेंडूला लिव्ह केलाय. पंचांच्या आज समांतर होत आहेत. वाई चेंडूची सांगता होते. धावफलकर धावांची टोटल 17 धावा जोडली जाईल. तर इथे पारितोषिक आलेलं आहे राणा डेव्हलपर्सचे मालक यांच्या माध्यमातून 3 विकेट 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र सांगोडे संघाला देण्यात येईल. भावेश पाटीलच्या माध्यमातून चला फास्ट केला ते सांगोडे संघ. यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे. कुठेतरी आपल्यालाच अंधार होईल याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तर भावेच्या प्रत्येक विकेट साठी आता मात्र 200 रुपयांचा कॅश प्राइज पंडित पाटील यांचे बाबा यांच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची काढा आणि हा विकेटचा पतन. क्या बात आहे. धक्का क्रमांक 6. जिंकलाय. क्या बात आहे. बक्षिसांचा वर्षाव आता मात्र सांगोडे संघाच्या गोलंदाजांसाठी. क्या बात आहे. नक्कीच हा जल्लोष सांगोडे गावाचा आहे आणि पूर्ण सांगोडे गाव ही टुर्नामेंट ही मॅच बघतोय. प्रत्येक विकेट साठी भावेश पाटील साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज पंडित पाटील साहेब यांच्या माध्यमातून. तर इथे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल हरीश्वर पाटील यांच्या माध्यमातून. यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक येतोय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. चेंडूला चांगला बॅकअप दिलं जातं योगेशच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज सेफ लँड करतोय आणि एक शॉट रन दिला जाईल. कुठेतरी रेषेच्या पलीकडे जाऊन 1 शॉट रन दिला जातोय. आकुड धाव ज्याला म्हटलं जातं. चला कॉपरेट करायचं कारभाव संघाचे खेळाडू. विनंती असेल. बघा कारभार संघ आपण खूप चांगला खेळ दाखवला आतापर्यंत. पंचांशी कुठल्याही प्रकारचे वाद घालू नका. एक शिस्तबद्ध आपण खेळ दाखवला तशा प्रकारे आपल्याला खेळायचा आहे. थँक्यू. 3 चेंडू 18 धावा धावफलकावर. भावेश गोलंदाजी मार्कवर. AB 17 AB 17 या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज. व्हेरिएशन आहे, विविधता आहे आणि त्या विविधतेचा वापर केला जातोय. भेदक आणि तिखट मारा कशाला म्हणतात याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. और द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. हापी चेंडू बॅट हातातून सुटलीये. कुठतरी आता मात्र या चेंडूला वाईड आकारण्यात आलंय. तर प्रेक्षकांसाठी मदत सुवर्ण संधी आलेला आहे. सीमारेषा बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल घेईल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल हरीश्वर पाटील यांच्या माध्यमातून. प्रेक्षकांसाठी एक मेजवानी. सर्व प्रेक्षक सीमारेषा बाहेर तैनात राहायचं आहे. जो कोणी सीमारेषा बाहेर झेल घेईल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक हरीश्वर पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धाडस केलं होतं मात्र धाडस
अपयशी ठरतोय. एका धावेने संतुष्ट राहतोय खारबाव संघाचा फलंदाज. दाफलकर धावांची टोटल 20 धावा जोडल्या जात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट खारबाव संघाकडनं सुद्धा पाहायला मिळत आहे, कारण शांततेच्या वातावरणात कुठेतरी खेळतायत. चांगलं क्रिकेट खारबाव संघाचं कौतुक करेन. दाफलकर धावा 20 लागताय. 6 गडी बाद झालेत आणि 2 चेंडू तिसऱ्या षटकातील शिल्लक असतील. तर 3 षटक संपलेत. फास्ट खेळायचंय. एक चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू शिल्लक असेल निश्चितच. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा भावेश सज्ज होतोय. चार चेंडू झालेत. स्कोरर थोडस लक्ष द्यायचंय आपण सुद्धा. मी तेच सांगतो ना 4 बॉल. पुढचा चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे. कुठेतरी पॉइंटच्या वरून चेंडूला पिक केलाय. कार्पेटच्या साहाय्याने दुसऱ्या धावेचं धाडस नक्कीच थांबवले फलंदाजाला. 21 धावा दाफलकर लागतायत. 5 चेंडू 21 धावा. शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला फास्ट केला तर सांगोडे संघ विनंती असेल. पुढचा चेंडू ओढता विकेटने भावेश. यावेळी चांगला फटका कार्पेटच्या साने पिक केलाय. फटका बनवलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचं धाडस. चांगला थ्रो संदेश पाटीलच्या माध्यमातून येतोय आणि दाफलकर धावांची टोटल 3 षटक संपलेत. 22 धावा लागतायत. चला फास्ट केलायचा अंधार होतोय. सांगोडे संघ कोऑपरेट करायचंय. पॅनलाइज केलं झालं याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया मित्रांनो. ज्याप्रमाणे केतन भावेश आणि भावेश ए बी ज्याला म्हणतात तो भावेश तिघांनी सुद्धा सुंदर गोलंदाजी केले. आता मात्र सुरेख फटका पाहूया झेल होईल का, परंतु सीमा पार चौकार. मार्गस्थ होतय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर, परंतु पहिल्या चेंडूवरती पहिल्याच फटका चौकार गेला. आता मात्र नक्कीच अपील केली जाते आणि या ठिकाणी नक्कीच बाद होते. बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू ट्रॅव्हल होते यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा मोठा गडी बाद होतोय खारबाव संघाचा. डिसिजन पेंडिंग असणारे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सांगोडे संघ नक्कीच कोऑपरेट करायचंय. पंच सल्ला मसलत करताना नॉन स्ट्राईक पंचांशी, तर पंचांनी आपला डिसिजन या ठिकाणी सांगायचा आहे. माफ करा, या ठिकाणी पंचांचा अतिशय सुरेख असा डिसिजन नॉट आउट दिला जातो. नक्कीच स्पर्धकांमध्ये या ठिकाणी चुरशीची लढत असणाऱ्या प्रेक्षकांकडून वारंवार आवाज केला जातोय, त्यामुळे कुठेतरी आवाज आला होता. बॅटची कडा पुन्हा एकची बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार.
नक्कीच चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 30 या आकड्यावरती नक्कीच 3 चेंडू आणि 8 धावा खर्च करतोय मयूर. आता मात्र शेवटचं षटक हाणामारीचं षटक. पुन्हा एकदा पूल केलाय चेंडूला, चेंडू हवेत आहे, उत्कृष्ट झेल फलंदाज फेल. पुन्हा एकदा अभयची केली संपुष्टात. बॅक टू दी पवेलियन. गेलाय मयूरने नक्कीच 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर कमबॅक केला. एका मोठा गडी बाद केला अभयला. डगआउटच्या आश्रयाला माघारी परतवले. तर पुन्हा एकदा 2 चेंडू शेष असणार आहेत आणि येणाऱ्या 2 चेंडू मध्ये सुंदर कामगिरी करावी लागेल मयूर आणि येणारा फलंदाज मनीष याला. हो हो नक्कीच पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताला. नक्कीच या ठिकाणी चेंडू भिडकावून देण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 30 धावा. नक्कीच 7 गडी बाद झाले. कुठल्याही प्रकारचे प्रेक्षक लहान मुलाला विनंती असेल आपण मैदानामध्ये जायचं नाही. नक्कीच अजूनही एका इनिंगचा खेळ व्हायचा आहे. आता मात्र चेंडूला भिडकावून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. तसेच सांगोळे संघाच्या फलंदाजांना विनंती असेल आपण 2 फलंदाज पाठवायचे. धन्यवाद विश्वास केने. तर आपण सत्कार घेऊया. सन्मान आमच्या व्यासपीठावरती मान्यवर सन्माननीय रेश्माताई चिंतामण मगर, ठाणे जिल्हा सदस्य, ठाणे जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांचा इथं मात्र सन्मान केला जातोय. तर हरीश्वर पाटील आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा मात्र इथं सन्मान करायचा आहे. सन्माननीय रेश्माताई चिंतामण मगर, ठाणे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं कारभाव संघ. विनंती असेल, कळकळीची विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. चला कारभाव संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं कृपया. कारभाव संघाला पुन्हा पुन्हा विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याचप्रमाणे प्रकाशजी भगत साहेब यांचा सुद्धा मात्र सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. असेल कळकळी
तर सामन्याकडे वळतोय आपण. थँक्यू ओमकार सुतार. जाऊया मेगा फायनल मॅच कडे. तर अंतिम मुकाबला आजच्या दिवसामधील फायनलचा मॅच सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल पॉवर प्लेचा. इथे मात्र गोलंदाज उमेश तरीच्या माध्यमातून तर 36 धावा झालेला आहे आणि 37 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलेलं आहे गावदेवी क्रिकेट संघ सांगोडीच्या संघाला. आपण पाहतोय पहिला बॉल डॉट आलेला आहे. उमेश तरे बॉलिंग मार्कर सज्ज झालाय राईट आमच्या विकेटने. पुढचा बॉल योगेश साठी. लाईन खूप चांगली होती, अतिशय चांगली गोलंदाजी वारंवार केली जातोय. हीच तर खरी ओळख आहे उमेश तरेची. कारण का त्यांनी अंजुमन ट्रॉफी मध्ये 6 बॉल मध्ये 6 विकेट घेणारा एक विक्रम या भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये रचलेला आहे. आणि त्याचाच अनुभव इथे मात्र पणाला लावून गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून. 37 धावा काढत त्यावेळेस मात्र सुरुवात इथे खारबाव संघाकडून खूप चांगली केली जातोय. 37 धावा रोकेल का याचं उत्तर येणाऱ्या काही चेंडू मध्ये आपल्याला समजेल. पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर वावता. इथे पाहायचा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल का. आणि 1 बॉल पहिला फॉर द 4 लाईन्स चौकार. ₹1000 कॅश प्राइज सांगोडे संघासाठी. चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक जर लगावली गेली तर ₹1000 तब्बल कॅश प्राइज डीबी यांच्या माध्यमातून. नक्कीच ओमकार, पारितोषिक खूप लावलेले आहेत परंतु सामना खूप महत्वाचा मेगा फायनलचा सामना आहे आजच्या दिवसामधील. सांगोडे गाव आज मात्र या मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि खूप सारे प्रेक्षक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा जोरदार आवाज आला पाहिजे की सांगोडे संघाचे प्रेक्षक कुठल्या बाजूला आहेत. एकदा जोरदार आवाज येऊ द्या. वाह क्या बात आहे. चारही बाजूला फक्त सांगोडेचे प्रेक्षक दिसतात. काही हरकत नाही. धावा झालेल्या स्कोरबोर्ड होती 4. एक गडी बाद झालेला आहे सांगोडे संघाचा. नवीन फलंदाज मैदानावरती मात्र दाखल झालेला आहे सूरज पाटील ऑन द स्ट्राईक. पुढचा बॉल सूरज साठी. लाईन खूप चांगली खाली ठेवण्याचं काम वारंवार केलं जातं. हीच तर खाली ओळख आहे उमेश तरेची. कमी का 6 विकेट घेतल्या 6 चेंडू मध्ये. इथे मात्र आपली पणाला गोलंदाजी करताना उमेश तरेला आपण पाहू शकता. आज 32 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि 32 संघांमधून 2 संघ उरलेले आहेत मेगा फायनल मध्ये एकमेकांसमोर मात्र फाईट करतात. पुढचा बॉल सूरज साठी. ते मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे. बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार होईल. चौकार. तर एक दर्शनीय चौकार सूरज पाडीच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. कव्हर आणि पॉइंटच्या मधून त्या चेंडूला भिडकावून लावलं सीमारेषा पलीकडे आणि चौकार प्राप्त करतोय. तर 6 चेंडू संपलेत आणि दाफळकर धावांची टोटल 1 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा लागली जाते. चला फास्ट खेळायचं खारबाव संघ. क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही संघांना विनंती असेल का टीम मीटिंग आपण जास्त घेऊ नका. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त झाल्या. धावा लावल्या जातात. दाफळकर ते 8. एक गडी बाद झालेला आहे. तर ओमकार सुधार हा मेगा फायनलचा सामना आहे चालू. अतिशय चांगला अतितटीचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर आपल्याला काय वाटतं या सामन्याबद्दल. नक्कीच कोणी जिंको कोणी हारो नक्कीच विजय असेल या ट्रॉफीचा. सांगोडेकर 2021 या स्पर्धेचा विजय असेल. कारण दोन्ही संघ जर पाहायला गेले तर एक मातबदार संघ आहे सांगोडे संघ. पहिल्यांदाच कुठेतरी या क्रिकेट नगरीवर फायनल खेळतोय आणि दुसऱ्या बाजूने एक भिवंडी विभागातील मातबदार संघ जाणता राजा खारबाव संघ लढत देतोय. तर कोणी जिंको विजय असेल या ट्रॉफीचा. यावेळेस फटका फसलाय
चांगली गोलंदाजी काय असतं त्याचं ज्वलंत उदाहरण कल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच राहुल इथे बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. दुसऱ्या षटकासाठी मात्र पहिला बॉल अतिशय वेगाने फेकला होता आणि व्हेरिएशन जे त्याच्या गोलंदाजीमध्ये अचूकता आहे ती टप्प्यावर गोलंदाजी केली जाते ती मात्र आपल्याला पाहायला मिळतं राहुलच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथं मात्र खेळायचा होता ऑन साईडला मात्र पंचांकडे अपील केली जाते वाईटची. मात्र पंच आहे तिथे तटक्ष उभे खूप चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. बॅक टू बॅक दुसरा आपला डॉट बॉल मात्र राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 37 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मेगा फायनल मध्ये. आता काय गोलंदाजी केली जातोय. पहिल्या P1च्या षटकामध्ये उमेश तरेने फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर राहुल अतिशय चांगली गोलंदाजी करतो. इथे मात्र पुलर लेनचा बॉल होता. हा चेंडू मात्र स्टेट ड्राईव्हच्या दिशेने केलू काढलेला बॉलला उचलेल. क्षेत्ररक्षक तोपर्यंत एकच धाव मिळेल भावेश पाटीलला. ज्याची ओळख मात्र AB डिव्हिलियर्स या नावाने आहे आणि तो भावेश पाटील मात्र मैदानावरती आपण त्याला पाहू शकता. राहू हे बॉलिंग मार्कर सज्ज झालाय. आतापर्यंत 3 चेंडू स्पेस केलेले आणि काय गोलंदाजी केलेली आहे. फक्त एक धाव खर्च करतोय. पुढचा बॉल सुरजसाठी बॅक टू द बॉलर खेळून काढायचा होता. इथे मात्र षटक येतोय खूप दूरवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मानस इथं पाहायचा आहे. फलंदाज बाद होईल धावचीच्या रूपाने. भावेश पाटीलची खेळी संपुष्टात. बिग विकेट. तर कुठेतरी आता मात्र सूरज पाटील चूक करतोय कारण दुसरी धाव जर घेतली असते तर नक्कीच हा फलंदाज वाचू शकला असता. भावेश पाटीलला माघारी धाडलाय. चांगली गोलंदाजी परिपक्वता काय असते याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये खारबाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ओमकार दुसरी धाव घेण्याची मात्र इथं गरज नव्हती भावेश पाटीलला कारण का क्षेत्ररक्षक खूप दूरवर आणि बॉलला उचललेला होता. कुठेतरी आपल्याला चुका पाहायला मिळतात या सांगोडी संघाकडनं. एक धाव मिळेल. धाव संख्या होईल धाव फलकावरती 11. 2 गडी बाद झाले. अजूनही शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. राहुलने इथे मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेला आहे. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी अशी मात्र खारबाव संघाच्या या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. P1च्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या उमेश तरी. स्वतः संघनायकाने कॅप्टन कुल कसा असावा याचा उत्तम उदाहरण मात्र उमेश तरीने इथे दाखल केलेला आहे. इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू ठेवण्याचा काम अतिशय चांगली चुरशीची लढत एकदम खुन्नस पाहायला मिळतोय दोन्ही संघांकडनं. कारण ही हार आणि जीत मात्र दोन्ही संघांच्या असेल. सहजासहजी सांगोडे संघ सुद्धा मात्र हा सामना सोडणार नाही आणि एका बाजूला असेल तो खारबाव संघ. शेवटपर्यंत झुंज देण्यासाठी मात्र दोन्ही संघ सज्ज असतील आणि 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र मैदानावरती समाप्त झाले आणि धाव संख्या धाव फलकावरती लावली जाते ती 11. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. तर पाहायला गेलं कल्पेश पाटील सर 26 धावांची अजून एक गरज असेल. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि पाहायला गेले तर इन मध्ये फलंदाज केतन सुतार सुद्धा असतील. योगेश पाटील बाद झालेत. केतन सुतार असतील. रोशन पाटील मिलिंद सुतार एक मोठ्या फटक्यांचे फलंदाज आहेत. जर सूरजने जर मोठी कामगिरी केली तर मागे येणाऱ्या फलंदाजांसाठी नक्कीच समीकरण सोपं असेल. तर कशा प्रकारे फलंदाजी करेल त्याचं उत्तर नक्कीच देतील आमचे कल्पेश पाटील सर. नक्कीच 12 बॉल आणि 26 धावा काढायच्या आहेत. त्यावेळेस मात्र सुजयला विकेटवर टिकून राहणं खूप गरजेचं असेल. तर सुजलकडे तेवढी क्षमता आहे त्याच्यामध्ये तेवढी अचूकता आहे आणि ज्या प्रकारे जो फलंदाजी करतोय सुजल त्यावेळेस मात्र त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. तर सुजयला मात्र विकेटवरती टिकून राहणं हे खूप सांगोडे संघासाठी मात्र भाग्य असेल. तर जाऊया पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सागर. पहिला बॉल राईट मारतो विकेटने. पहिलाच बॉल सागरचा इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा मागे ठेवण्याचं काम इथे मात्र केला जातोय. काय गोलंदाजी केली जाते अचूक टप्प्यावरती. प्रभावित केलेल्या प्रत्येक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अशी गोलंदाजी मात्र या जाणताराच्या खारबाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितच कल्पेश पाटील सर कुठेतरी प्रेशर होतोय फलंदाजांवर. सुजित पाटीलवर आतापर्यंत चांगल्या फटक्यांची गरज असेल. और द विकेटने सागर
यावेळेस हा फटका बनवलाय, चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि हा चेंडू मानवंदना देणारा षटकार. खेचून काढतोय, क्या बात आहे, व्हॉट अ शॉट सुजित पाटील. नाही ओमकार, मी पहिलेच म्हटलं होतं की सुजित पाटीलला विकेटवर तर टिकून राहणं खूप गरजेचं असेल. सुजितकडे तेवढी क्षमता आहे, ज्या प्रकारे आता आपल्याला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला तसे. ₹1000 पारितोषिक आलेलं आहे. नरेश दादा पाटील, छत्रपती युवा सेना अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून इथे मात्र प्रत्येक षटकारासाठी ₹1000 पारितोषिक आलेलं आहे. तर विकेटचं पतन होतंय. धावसंख्या धावफलकावरती लावली जाते ती अजूनही 17. 3 गडी बाद झालेला आहे. 20 धावांची गरज असेल, जरा फास्ट केलंच आहे दोन्ही संघांनी. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. धावा झाल्यात किती याला आता मात्र महत्व नसेल, पण धावा पाहिजेत किती हे आता मात्र खूप महत्वाचं असेल ते सांगोडी संघासाठी. पुढचा बॉल केतन साठी उडवलेला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक काय तिथे जज करेल का? वा, काय जेल पकडलाय. वाट तर मात्र केतन सुतारसाठी हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. भूषण कारभार येते बॉलवरती, बॉलला उचलेल खूप वेगाने, तोपर्यंत एकच धाव मिळेल सांगोडे संघाला. धावा झालेला आता मात्र स्कोरबोर्ड वरती 18. 8 बॉल 7 बॉल आणि 19 धावांची गरज असेल सांगोड्याला जिंकण्यासाठी. आता हा चेंडू खूप महत्वाचा असेल सांगोडी संघासाठी. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच या सामन्यामध्ये सांगोडी संघाच्या ज्या विजयाच्या आशा त्या मात्र पल्लवीत असतील. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे जोरात अपील केली जातोय. लेग बिफोरचे अपील इथे मात्र पंच तिथे तटक्ष आहेत आणि मात्र लेग बाईच्या रूपाने इथे सांगोडी संघाला 1 धाव मिळेल. किच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पाणी घेऊन जा आयोजक, पाणी घेऊन जायचंय पटकन. येणाऱ्या उर्वरित 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असणारे जिंकण्यासाठी सांगोडे संघाला नक्कीच 3 उत्तुंग षटकार मारावे लागतील. फलंदाज मिलिंद आणि केतन यांना नक्कीच 3 षटकार मात्र मारावे लागतील. एक अतिटटीचा सामना नक्कीच ज्याच्यासाठी केला होता हट्टावास शेवटचा दिवस गोड व्हावा. नक्कीच शेवटचा दिवस गोड होतोय, परंतु ही स्पर्धा जिंकावी लागेल सांगोडे संघाला. नक्कीच येणाऱ्या 6 चेंडू मध्ये उत्तुंग 3 षटकार मारावे लागतील. 18 धावांची आवश्यकता असेल. जर विचार केला खराबाव संघाचा नक्कीच 37 धावांचा या ठिकाणी टार्गेट सेट केला होता, परंतु त्या धावांवरती पूर्णपणे ब्रेक लावला गेलाय आणि नक्कीच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत उमेश राहुल आणि सागरने केले. नक्कीच शेवटचं षटक असणार आहे. तर 3 षटकारांसाठी ते मात्र ₹1000 पारितोषिक मोरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून इथे आलेलं आहे. धन्यवाद मोरेश्वर पाटील. पहिलाच बॉल इथे मात्र फटका पसाय, मिलिंद सुतारची केली संपुष्टात होईल. अजून एक सांगोडे संघाला लागणारा एक धक्का, बिग विकेट.
तर याच दरम्यान प्रकाशजी केने आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तर प्रत्येक बॉल इथे मात्र दबाव निर्माण करेल ते म्हणजेच खारबाव संघावरती नक्कीच इथे रिदम चुकतोय गोलंदाजाची. गोलंदाज मात्र मयूर येते बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती पहिला विकेट मात्र मयूरने गमावलेला विकेट घेतलेला आहे. त्याच्यानंतर मात्र खूप जबाबदारी असेल ती गोलंदाज मयूरवरती. स्ट्राईकला असेल केतन सुतार, नॉन स्ट्राईकला मात्र रोशन पाटील. पुढचा बॉल इथे मात्र स्टेप आउट केलायचा होता. बॉल थोडासा मागे ठेवण्याचं काम केला जातोय. मयूरला माहित आहे कारण अशा प्रकारची गोलंदाजी मात्र नक्कीच फलंदाजाला बाकी ठरू शकतो. तशा प्रकारच्या मात्र मयूरच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. आजच्या दिवसामध्ये सुद्धा, कालच्या दिवसामध्ये आणि आजचा दिवस बघितला तर मात्र खारबाव संघाने सर्व प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध केलेलं आहे. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अजून एक डॉट बॉल. इथे मात्र काय घडतं मैदानावरती, फक्त दबाव आणि दबाव इथे सांगोडे संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू स्पेस केलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची धाव दिली नाही. मात्र येणारे 3 बॉल आणि 3 षटकार इथे मात्र मारावेच लागतील केतन सुतारला. आता कुठेतरी सामना मात्र खारबाव संघाच्या बाजूने मात्र झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पडत नाही तोपर्यंत आपण बाकी ठरू शकत नाही का कोणता संघ इथे मात्र विजय होईल. मात्र ही लढाई असेल सन्मानाची आणि लढाई असेल मात्र ती अस्तित्वाची आणि लढाई असेल ती मात्र या दोन संघांमध्ये प्रतिष्ठेची. इथे मात्र स्वीप केलेल्या बॉलला आमच्या संगीत कक्षाला सन्मान देईल. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषा फरार होईल. दर्जेदार चौकार. गावदेवी सांगोडे संघ मात्र ते कामगिरी इथे गोलंदाज मयूरलाच काहीतरी करून दाखवावं लागेल. चमत्कार इथे मात्र करावा लागेल. पुढचा बॉल केतन सुतारसाठी इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढायचा होता. कार्पेट द अलंग खेळून काढलेला आहे. इथे मात्र पाहायचा एक धाव मिळेल आणि सामना इथे मात्र पूर्णपणे जान ताराच्या खारबाव संघाच्या बाजूने मात्र झुकलाय. मेगा फायनलचा मॅच इथे मात्र आज या सांगोडे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर ट्रॉफीज आमच्या व्यासपीठावरती पाहू शकता. मात्र कोणता संघ असेल तो ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जाईल याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. आणि मेगा फायनल चॅम्पियन, डिपेंडिंग चॅम्पियन जान खारबाव संघ.
ती रस्त्यामध्ये जी कोणाची गाडी आहे 4 व्हीलर, नरेश दादा आपली गाडी जरा बाजूला घ्यायची आहे. गाडी येत आहेत. तर आपण सन्मान घेऊया व्यासपीठावरती. सन्माननीय तर जे मात्र पंच लाभले तर